नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं नवीन टॉपिक सुरू करतोय. टॉपिकचं नाव आपल्याला इथं बघायला मिळेल इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. हा आपल्या टेक्स्टबुक मधला तिसरा टॉपिक आहे, ज्याचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. मग या टॉपिक मधलं कंटेंट काय हे आपण सगळ्यात सुरुवातीला बघू. याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं तर हिस्ट्री ऑफ मेंडेल यांचा इतिहास, त्यानंतर त्यांनी प्रपोज केलेले लॉ, म्हणजे त्यांनी जगापुढे मांडलेले लॉ आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर असे लॉ की जे मेंडेलचे लॉ ओबे करत नाही, असे एक्झाम्पल्स आणि लॉ आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचे. मग सगळ्यात सुरुवातीला आपण पुस्तकाप्रमाणे डेफिनेशन कडे जाऊ. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे टेक्स्टबुक मध्ये, तर ती म्हणजे आहे इट्स अबाउट हेरिडिटी. सो व्हॉट डू मीन बाय हेरिडिटी? हेरिडिटी म्हणजे काय तर बघा, ट्रान्समिशन ऑफ ट्रेट्स किंवा आपण याला सोपा शब्द वापरू जीन्स फ्रॉम वन जनरेशन टू another generation is known as heredity. याला आपण मराठीमध्ये म्हणतो अनुवंशिकता. मग इथं डेफिनेशन आपल्याला हेरिडिटीची काय दिलेली आहे तर ट्रान्समिशन ऑफ जीन्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, किंवा असंही तुम्ही म्हणू शकता की ट्रान्समिशन ऑफ ट्रेट्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅरेक्टर्स किंवा जीन्स हे ट्रान्सफर होणे, संक्रमित होणे, म्हणजेच याला आपण काय म्हणतो हेरिडिटी. उदाहरणार्थ, आंब्याच्या झाडाला आंबे लागणे, कुत्र्याच्या पिल्लाला कुत्र्याचं छोटं पिल्लू होणे. मग हे सगळे काय आहे, इट्स नथिंग अबाउट द हेरिडिटी. आणखीन सोपं जर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर माणसामधलेच आपण गुणधर्म बघू, माणसामधलेच कॅरेक्टर बघू. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देतो, रोलिंग ऑफ टंग. रोलिंग ऑफ टंग म्हणजे काय, आपली जीभ ही या यू आकारामध्ये रोल होणे, अशा पद्धतीनं यू आकारामध्ये रोल होणे, या फिनॉमिनॉनला म्हणतात रोलिंग ऑफ टंग. मग ह्या रोलिंग ऑफ टंग जे काय आहे हे सुद्धा कसं आहे, हेरिडिटरी ट्रेट आहे, म्हणजे हेरिडिटरी कॅरेक्टर आहे. आता कन्सिडर करा, हे माझ्यामध्ये होतंय, म्हणजे रोलिंग ऑफ टंग इज प्रेझेंट इन मी म्हणल्यानंतर माझ्या आई वडिलांमध्ये ते प्रेझेंट असेल. आई वडील किंवा वडील यांच्यामध्ये हा फिनॉमिनॉन प्रेझेंट असेल. म्हणजेच काय की त्यांच्याकडून हा फिनॉमिनॉन किंवा हे कॅरेक्टर हे काय झालेलं आहे, माझ्याकडे संक्रमित झालेलं आहे. यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, हेरिडिटी. दुसरं आणखीन एक कॉमन एक्झाम्पल जर म्हणलं तर बघा, विडोज पीक. विडोज पीक म्हणजे काय, इथे आपल्या सगळ्यांना माहितीये, इथं काही लोकांच्या दोन्ही बाजूनी इथं कपाळ आत गेलेलं असतं आणि इथं केसांचा एक भाग आलेला असतो. ओके, तर या फिनॉमिनॉनला म्हणतात विडोज पीक. तर काहींमध्ये हे प्रेझेंट असतं आणि काहींमध्ये हे अशा पद्धतीचं कपाळ दिसतं, म्हणजे हे अबसेंट आहे. हे सुद्धा हेरिडिटी ट्रेट आहे. म्हणजेच काय की त्यांच्या आई वडिलांकडून हे कॅरेक्टरिस्टिक हे त्या प्रोजेनीमध्ये आलेले आहे. मग सहज म्हणून आपल्यामध्ये एकदा चेक करा की रोलिंग ऑफ टंग हे प्रेझेंट आहे का अबसेंट आहे. जर ते आपल्यामध्ये प्रेझेंट असेल तर आपल्या घरच्यांमध्ये पण ते प्रेझेंट असणार आहे, आई किंवा वडिलांमध्ये पण ते प्रेझेंट असेल. नसेल तर त्याच पद्धतीनं सायमल्टेनियसली व्हाईस वर्सा. म्हणजे इथं आपल्याला हे फिनॉमिनॉन काय इंडिकेट करतात तर फिनॉमिनॉन ऑफ हेरिडिटी. मग डेफिनेशन एकदा परत बघू की काय आहे हेरिडिटी म्हणजे काय तर ट्रान्समिशन ऑफ जीन्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जीन्स हे ट्रान्सफर होतात, याला आपण काय म्हणतो हेरिडिटी. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की अनेक रोग हे सुद्धा, म्हणजे रोग म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूया की अनेक डिसऑर्डर्स हे सुद्धा काय होतात की एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. मग याच्यामध्ये सिकल सेल अॅनिमिया असेल, त्यानंतर कलर ब्लाइंडनेस असेल,
यासारखे सुद्धा फिनॉमिनॉन हे काय होतात, एका पिढीकडनं डिसऑर्डर जे आहे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. तर हे याला आपण म्हणतो हेरिडिटी, म्हणजे ही काय झाली, अनुवंशिकता. मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे या टॉपिकमध्ये, तर अनुवंशिकतेचा शोध कशा पद्धतीनं लागला, नक्की कुठली गोष्ट होती. आपण आता त्यांना म्हणतोय जीन्स, पण त्या काळामध्ये याचा काहीही शोध लागला नव्हता. म्हणजे आधीच्या काळामध्ये जीन्स नावाचा फिनॉमिनॉन माहित नव्हता. मग त्यावेळेला हे सगळ्या सुरुवातीला जगापुढे कुणी आणलं, तर हे जे काही आहे हे सगळ्या जगापुढे आणणारे एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे ग्रेगर जॉन मेंडेल. त्यांचं नाव काय आहे, ग्रेगर जॉन मेंडेल. ग्रेगर जॉन मेंडेल यांचा जन्म म्हणजे आपण त्याला म्हणतो डेट ऑफ बर्थ, हे किती आहे, तर 22 जुलै 1822 या साली जन्म झाला. काही पुस्तकांमध्ये तुम्हाला ही 22 जुलैच्या ऐवजी तारीख ही 20 जुलै सुद्धा बघायला मिळेल. म्हणजे आता टेक्स्ट बुक मध्ये नाहीये ती तारीख मेन्शन केलेली नाहीये, पण जर कधी तुम्ही पुस्तकं काही वाचली टेक्स्ट बुक सोडून, तर याच्यामध्ये तुम्हाला या डेटमध्ये फरक दिसेल. तर हा फरक सुरुवातीपासूनच आहे असं या 2 तारखांमध्ये कन्फ्युजन आहे. पण सर्वसामान्यपणे 22 जुलै 1822 ही तारीख काय आहे, मान्य आहे, जगमान्य आहे. दुसरं, त्यांची व डेथ कधी झाली, तर 1884 साली त्यांची काय झाली, डेथ झाली. म्हणजे सर्वसाधारण 62व्या वर्षी हा त्यांचा मृत्यू झाला. मग आता त्यांनी काय म्हणलेलं होतं, किंवा त्यांनी हे सगळ्या जगाच्या पुढे आणायच्या आधी काय संकल्पना होती नक्की लोकांची, हे आपण समजून घेऊ. त्या काळातल्या लोकांना असं वाटायचं की हे जे काही गुणधर्म आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कॅरेक्टर्स, हे सेल ट्रान्सफर करतो. म्हणजे एक सेल हा दुसऱ्या सेलला देतो. म्हणजे उदाहरणार्थ गॅमेट्स. अशा पद्धतीने ही समजूत होती. पण जोपर्यंत यांनी लॉ मांडले नव्हते सर ग्रेगर मेंडेल यांनी, तोपर्यंत जगाला असंच वाटायचं. मग सर ग्रेगर मेंडेल यांनी पी प्लांट, पिसुअम सटायवम, पायसुअम सटायवम हे याचं सायंटिफिक नेम आहे, याच्यावर काही एक्सपेरिमेंट कंडक्ट केले. यालाच आपण म्हणतो मटार. इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो पी प्लांट, गार्डन पी प्लांट असं सुद्धा त्याला कॉमन नेम आहे. मग याच्यावर त्यांनी काय केलं, त्यांचे एक्सपेरिमेंट कॅरी केले आणि सगळ्या जगापुढे लॉ ऑफ इनहेरिटन्स हे सगळे त्यांनी मांडले. पण हे जे काही त्यांनी लॉ मांडलेले होते हे लगेचच सगळ्या जगाच्या समोर आले नव्हते. म्हणजे हे त्यांनी सर्वसाधारण पी प्लांट मध्ये 7 वर्ष काम केलं, 7 इयर्स. ही स्टडी पी प्लांट फॉर 7 इयर्स. म्हणजे सर्वसाधारण सर्वसाधारण 1857 ते 1863 हे एवढं वर्ष त्यांनी काय केलेलं होतं, या मटारच्या झाडांवर काम केलेलं होतं. त्यांनी त्यांचे जे काही फाइंडिंग्स आहेत हे सर्वसाधारण 1865 साली एका जर्नलमध्ये मांडले. जर्नल म्हणजे थोडक्यात रिसर्च पेपर. या लोकल रिसर्च पेपरमध्ये त्यांनी त्यांचे फाइंडिंग्स हे कधी आहेत, 1865 साली मांडले. आणि त्यांचा मृत्यू जसं मी आता सांगितलेलं होतं की 1884 साली त्यांची काय झालेली होती, डेथ झालेली होती. हे झाल्यानंतर सर्वसाधारण म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा 14 वर्ष, म्हणजे इथं ज्या वेळेला पेपर पब्लिश झाला तिथपासून ऍक्च्युअल काउंट करायला पाहिजे होतं शेवटपर्यंत, पण आपण असं कन्सिडर करू की त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा सर्वसाधारण 16 वर्ष लोकांना माहितच नव्हतं हा काय फिनॉमिनॉन आहे. नक्की त्यांनी काय मांडले हे कुणाला समजत नव्हतं. मग अशा वेळेला 3 शास्त्रज्ञ होते. एक ह्युगो डी व्हॅरिस, एक शास्त्रज्ञ. दुसरे होते कार्ल कोरेन्स आणि तिसरे होते शेमा. ह्युगो डी व्हॅरिस, कार्ल कोरेन्स आणि शेमा या 3 शास्त्रज्ञांनी 19व्या शतकामध्ये
हे त्यांचे रिसर्च पेपर परत अभ्यासले आणि रिसर्च पेपर अभ्यासल्यानंतर कार्ल पोरेन्स यांच्या असं लक्षात आलं की यांनी काहीतरी जगाच्या वेगळं अद्भुत असं काहीतरी मांडलेलं की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत की काहीतरी घटक ज्यांना मेंडेल यांनी शब्द वापरलेला होता फॅक्टर्स. मग हे फॅक्टर्स आहेत हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होतात संक्रमित होतात. याला त्यांनी त्यावेळेला शब्द वापरलेला होता फॅक्टर्स, ज्याला आत्ताच्या काळामध्ये आपण म्हणतो जीन्स. मग कार्ल पोरेन यांना कळालं की त्यांनी मेंडेल यांच्या रिसर्च पेपरचा अभ्यास केला आणि त्यांनी जगाच्या पुढे मांडलं की मेंडेल यांनी हे सर्वसाधारण 1865 सालीच मांडलेलं होतं लॉज ऑफ इनहेरिटन्स. आणि मग हे सगळे 19व्या शतकामध्ये लोकांच्या पुढे आला फिनॉमिनॉन आणि मग तिथं लॉ ऑफ इनहेरिटन्स हे सगळे जगाला कळाले. ओके, जर आपण पाहिलं मेंडेल यांच्या बाबतीत आणखीन थोडी माहिती मी तुम्हाला सांगतो. तर मेंडेल हे असताना बायोलॉजिस्ट नव्हते. मग ते कोण होते? तर ते होते मॅथमॅटिशियन. आणि त्यांचा आणखीन एक सब्जेक्ट होता फिजिक्स. म्हणजे ऍक्च्युअल ते काम करत होते एका मॉनेस्ट्रीमध्ये मंक म्हणून, म्हणजे ज्याला आपण म्हणतो थोडक्यात साधू, तशा पद्धतीचं ते काम करत होते. नंतर ते शिक्षकी पेशाकडे वळाले आणि त्यांनी त्यानंतर मग पी प्लांटवर त्यांचं काम केलं आणि जगापुढे लॉ ऑफ इनहेरिटन्स नावाचे हे फिनॉमिनॉन हे सगळे आले. आणि त्यानंतर मग जे ग्रेगर जॉन मेंडेल आहेत यांना सगळ्या जगांनी मानलं फादर ऑफ जेनेटिक्स. मग त्यानंतर त्यांना असं मानलं गेलं की ही वॉज द फादर ऑफ जेनेटिक्स. आपण एकदा परत ओव्हरलुक करू सहज हिस्ट्रीमध्ये, म्हणजे त्यांच्या हिस्ट्रीबद्दल. ग्रेगर मेंडेल यांचा जन्म हा ऑस्ट्रिया नावाच्या आत्ताच्या देशामध्ये झाला, म्हणजे ज्याला आता आपण म्हणतो ऑस्ट्रिया या देशामध्ये झाला. किती साली झाला? तर तो 22 जुलै 1822 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू कधी झाला? तर 1884 साली त्यांची डेथ झाली. त्यांनी त्यांचं काम जे आहे हे कुणावर केलेलं होतं? तर पी प्लांट, ज्याचं सायंटिफिक नेम आहे पायसोम सटायवम, याच्यावर त्यांनी काम केलं. किती वर्ष केलं? तर 7 वर्ष. आता आणखीन एक याच्यामध्ये सहज म्हणून सांगतो की फक्त याच्यावरच त्यांनी काम केलेलं होतं का? सर ग्रेगर मेंडेल यांनी याच्यावरच काम केलेलं होतं का? तर नाही. त्यांनी याच्या व्यतिरिक्त हनी बी मध्ये सुद्धा काम केलेलं होतं. म्हणजे मधमाशीमध्ये सुद्धा त्यांनी काय केलेले होते? ब्रीडिंग केलेले होते. म्हणजे क्रॉस ब्रीडिंग करून त्यांनी त्यांचे रिझल्ट हे मांडलेले होते, एक्सपेरिमेंट केलेले होते. पण त्याच्यामध्ये तशा पद्धतीचे काही त्यांना रिझल्ट नाही मिळाले. त्यामुळे त्यांनी झाडांकडे वळाले आणि मग त्यांनी मटारच्या झाडावर काही एक्सपेरिमेंट केले. ओके, मग आता हे 7 वर्ष त्यांनी काम केलेलं होतं. मग ते कधी केलं? तर सर्वसाधारण 1857 ते 1863 या कालावधीमध्ये त्यांनी ते मटारच्या झाडावर काम केलं. त्यांचे जे काही रिझल्ट आहेत हे कधी मांडले? तर एका जर्नलमध्ये 1865 साली त्यांनी त्यांचे काय आहेत रिझल्ट आहेत हे मांडले. आणि मग सर्वसाधारण त्यांच्या मृत्यूनंतर 16 वर्षानंतर 3 शास्त्रज्ञ आहेत. या शास्त्रज्ञांचं नाव आहे ह्युगो डी व्हेरिक्स, कार्ल पोरेन्स अँड शेमॅन. या 3 शास्त्रज्ञांनी सर्वसाधारण 19व्या शतकामध्ये हे परत मेंडेल यांचे रिसर्च पेपर पाहिले आणि मग जगाच्या पुढे लॉ ऑफ इनहेरिटन्स हे मांडले. आणि त्यानंतर सर ग्रेगर मेंडेल यांना फादर ऑफ जेनेटिक्स नावाचं पदवी देण्यात आली. मग अशा पद्धतीनं फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे? तर ते म्हणजे कोण आहे? सर ग्रेगर मेंडेल. ओके, आता बघा फक्त मेंडेल यांचंच काम होतं का? म्हणजे सर्वसाधारण इथं आपण जर पाहिलं तर 1857 ते 1863 या काळामध्ये मेंडेल त्यांचे एक्सपेरिमेंट करत होते. मग फक्त मेंडेलच काम करत होते का या गोष्टीवर? तर नाही. त्यांचे जे गुरु आहेत त्यांचं सुद्धा हनीबीवर काम होतं. याच्या व्यतिरिक्त अनेक शास्त्रज्ञ आहेत हे त्यांचं काम याच्यामध्ये करत होते की नक्की कुठला घटक आहे की जो एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतोय आणि तो त्याच्यासारखाच प्राणी ऑर्गॅनिझम हा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. याच्यावर खूप लोकांचं काम सुरू होतं. आणि मग मेंडेल यांना याच्यामध्ये सक्सेस मिळाली. मग मेंडेल यांना सक्सेस का मिळाली
याच्याकडे आपण पुढे जाऊ. आपण पुढे बघतोय रिझन बिहाइंड मेंडेल सक्सेस. पुढचा भाग आहे आपला रिझन्स बिहाइंड मेंडेल सक्सेस. पुढचा पार्ट आपण याच्यामध्ये बघतोय तर तो म्हणजे आहे रिझन्स बिहाइंड मेंडेल्स सक्सेस. मेंडेल यांना यश कुठल्या कारणांमुळे मिळालं. ओके, याच्यातलं सगळ्यात पहिलं कारण आपण बघू. 4 महत्वाची कारणे, याच्यातलं आपण सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण बघू. मेंडेल यांनी सिस्टमॅटिक अभ्यास केला. कशाचा? तर त्यांचे जे काही आहेत क्रॉसेसचा. जेवढे काही क्रॉसेस आहेत या सगळ्यांचा त्यांनी एक शिस्तबद्धपणे अभ्यास केला. आणि हा अभ्यास केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे अभ्यास करत असताना त्यांनी काय केलेले होते, जे काही मटारची झाडं आहेत यांचा जो काही काउंट आहे हा सगळ्यात जास्त ठेवला. ओके, म्हणजे सॅम्पल्स म्हणजे काय इथं कन्सिडर करा नंबर ऑफ प्लांट. कुठलं प्लांट? तर पी प्लांट. ओके, मेंडेलनी 10-15 झाडांवर काम नाही केलं. मेंडेलनी अनेक झाडांवर काम केलं आणि त्याच्यामधून त्यांनी काय केलं, त्यांचे जे काही रिझल्ट्स आहेत हे मांडले. म्हणजे जो काही सॅम्पल साईज आहे त्यांचा अभ्यास करण्याचा हा कसा होता, सगळ्यात जास्त. याच्यामधलंच एक महत्वाचं कारण आणखीन एक आहे की त्यांनी काय केलेलं होतं, सिस्टमॅटिक क्रॉसेस केले. म्हणजे मटारचं झाड हे एकतर सेल्फ पॉलिनेटेड पण आहे आणि क्रॉस पॉलिनेटेड पण आहे. म्हणजे असताना नॅचरली ते सेल्फ पॉलिनेटेड आहे, पण त्यांच्यामध्ये क्रॉसेस घडवून आणले. आणि हे क्रॉसेस सगळे कसे घडवले त्यांनी, सिस्टमॅटिक पद्धतीनं. हे एक सगळ्यात महत्वाचं यशाचं कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण आहे, दुसरं याच्यामध्ये महत्वाचं कारण आपल्याला बघायला मिळतंय तर ते म्हणजे काय की त्यांनी जे काही त्यांचे हे जे काही एक्सपेरिमेंट आहे याच्यामध्ये एक महत्वाचा फिनॉमिनॉन केला. तर ते म्हणजे काय की जे काही पी प्लांट आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हे इझिली ऑब्झर्वेबल होते. आता कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय हे आधी पहिल्यांदा समजून घेऊ. ओके, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय की असे कॅरेक्टर की ज्यांच्यामध्ये लार्ज सिग्निफिकंट डिफरन्स आहे असे. म्हणजे असे कॅरेक्टर की जे डोळ्यांनी पाहिलं तुम्ही सांगू शकता की या दोघांमध्ये फरक आहे. उदाहरणार्थ मेंडेल यांनी 7 कॅरेक्टर्सचा अभ्यास केलेला होता. याच्यातलं एक कॅरेक्टर म्हणजे कुठलं तर हाईट ऑफ प्लांट. याच्यामध्ये 2 भाग होते. एक म्हणजे झाड होतं उंच आणि दुसरं म्हणजे झाड होतं बुटकं. तर उंच झाड म्हणजे 7 कन्सिडर करा. एक एक्झाम्पल, उंच झाड म्हणजे कसं की झाडाची हाईट ही अप्रॉक्सिमेटली 7 फीट होती. तर डॉर्फ प्लांट म्हणजे काय तर झाडाची हाईट ही कशी होती 2 फीट. याला त्यांनी बुटकं म्हणलेलं होतं आणि याला उंच म्हणलेलं होतं. 6.8 म्हणजे सुद्धा काय झालं, टॉल झालं. ओके, मग त्यांनी जे काही कॅरेक्टर अभ्यासासाठी घेतलेले होते ते कसे होते, इझिली ऑब्झर्वेबल. म्हणजे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे काही आहेत यांच्यामधले फरक हे पाहिल्या लगेचच आपल्याला समजण्यासारखे होते. बघितल्या कळायचं की झाड उंच आहे की बुटकं. आणखीन एक एक्झाम्पल देतो. कलर ऑफ फ्लॉवर. कलर ऑफ फ्लॉवर मध्ये त्यांनी फुलांचे रंग हे 2 पद्धतीचे निवडले. एक म्हणजे पर्पल आणि दुसरा म्हणजे व्हाईट. असं आहे का की शेड्स ऑफ पर्पल शेड्स ऑफ व्हाईट असं काही फिनॉमिनॉन होता का तर नाही. तर डायरेक्ट आपल्याला फरक कळतोय की हे पर्पल कलरचं फ्लॉवर आहे आणि हे व्हाईट कलरचं फ्लॉवर आहे. बघितल्या कळतंय. मग असे कॅरेक्टर त्यांनी काय केले, अभ्यासाला घेतले. मग हे कॅरेक्टर किती होते
तर 7 कॅरेक्टरिस्टिक, 7 कॅरेक्टर हे त्यांनी अभ्यासासाठी घेतलेले होते. ओके, पुढे एक तर मेंडेल हे मॅथमॅटिशियन होते. ओके, मग त्यामुळं त्यांनी जे काही क्रॉसेस घडवून आणले, सिस्टमॅटिकली क्रॉसेस सगळे घडवले, यांचं त्यांनी काय केलं, डाटा व्यवस्थित काय केला, मेंटेन केला. आणि दुसरं म्हणजे काय, याच डाटाचं त्यांनी व्यवस्थित अनालिसिस केलं. मेंडेल हे मॅथमॅटिशियन असल्यामुळे त्यांना इथं त्यांचा फायदा झाला. तो कसा, तर जेवढे कुठले त्यांनी क्रॉसेस केलेले होते, कन्सिडर करा 700-800 झाडांचा त्यांनी क्रॉस केलेला होता. त्याच्यातल्या प्रत्येक झाडाचा क्रॉस कुणाबरोबर केलेला आहे, या सगळ्याचा त्यांनी काय केलं, डाटा मेंटेन केला. ह्या डाटाचं 2 जनरेशन किंवा 3 जनरेशन झाल्यानंतर त्यांनी अनालिसिस केलं. मग हे अनालिसिस करण्यामध्ये त्यांचा मॅथमॅटिशियन जो ब्रेन आहे हा इथं कामाला आला. मग तिसरं महत्वाचं कारण म्हणजे काय, की ही मेंटेन द डाटा ऑफ ऑल द क्रॉसेस अँड ही मेक्स द डाटा अनालिसिस परफेक्टली. म्हणजे ही अनालायझिस डाटा परफेक्टली, त्यांनी त्या डाटाचं परफेक्ट अनालिसिस केलं. आणि सगळ्यात महत्वाचं, शास्त्रामध्ये आपण जर कन्सिडर केलं, सायन्समध्ये असं कन्सिडर करत नाही की लक नावाचा फिनॉमिनॉन हा शास्त्राला मान्य नाही, पण मेंडेल यांच्या बाबतीमध्ये ही वॉज लकी असं मानलं जातं. याचं कारण म्हणजे काय, अब्सेन्स ऑफ फिनॉमिनॉन लाईक लिंकेज, इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल ॲलेल, प्लिओट्रॉपी, लिथल जीन यासारखे जे काही फिनॉमिनॉन आहेत जे हे मेंडेलचे लॉ ओबे करत नाही, या सगळ्यांचं इथं कुठेही इंटरफिअर नव्हता. म्हणजेच काय, थोडक्यात मी सांगू का, एक जीन आहे ते कॅरेक्टर डिसाइड करणार, एक जीन काय करत होता, एक कॅरेक्टर डिसाइड करत होता. कन्सिडर करा हाईट ऑफ प्लांट आहे, डिसाइड करणारा जीन किती होता, एक सिंगल जीन. मग अशा पद्धतीनं इथं लिंकेज, जीन मध्ये कुठलीही लिंकेज नाही, इनकम्प्लीट डॉमिनन्स नाहीये, तो डॉमिनंट कम्प्लीट होता, को डॉमिनन्स नाहीये, अशा पद्धतीचे हे फिनॉमिनॉन नव्हते. लकीली म्हणलं तरी चालेल. मग हे अब्सेंट होते, त्यामुळं मेंडेल यांना काय मिळाली, सक्सेस मिळाली. मग मेंडेल यांच्या सक्सेसच्या मागची कारणं कुठली आहेत, आपण सहज एकदा रिवाइज करू. बघा, रिझन बिहाइंड मेंडेल सक्सेस कुठले कुठले आहेत. एक, सिस्टमॅटिक क्रॉसेस अँड स्टडी ऑफ लार्ज सॅम्पल साईज. जे काही मेंडेलनी क्रॉस केलेले होते हे क्रॉसेस एकदम शिस्तबद्ध पद्धतीनं हे घडवून आणले. आणि जे काही क्रॉसेस आहेत हे क्रॉसेस करण्यासाठी नंबर ऑफ प्लांट होते हे सगळ्यात जास्त घेतले, त्यामुळं इझिली रिझल्ट हे त्यांना मिळत होते. दुसरं, जे काही कॅरेक्टर होते हे कॅरेक्टर कसे होते, इझिली ऑब्झर्वेबल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हे दाखवत होते. म्हणजे प्लांट शोज कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर विच आर डिटेक्टेबल इझिली, म्हणजे सहज डोळ्यांनी दिसतील अशा पद्धतीचे लार्ज सिग्निफिकंट डिफरन्सेस या झाडांमध्ये होते. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे काय, ही मेंटेन द डाटा अँड अनालायझेस दॅट डाटा परफेक्टली. म्हणजे जो काही डाटा त्यांना मिळाला, हे जे सगळे क्रॉसेस करून 7 वर्षामध्ये या सगळ्याच्या सगळ्या क्रॉसेसचा त्यांच्याकडे डाटा अवेलेबल होता आणि या डाटाचं त्यांनी परफेक्टली अनालिसिस केलं. आणि सगळ्यात महत्वाचा चौथा फिनॉमिनॉन म्हणजे काय, की लिंकेज, इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स यासारखे फिनॉमिनॉन हे त्यांच्यामध्ये दिसले नाहीत. त्यामुळे ही वॉज लकी. बाकीचे जे शास्त्रज्ञ होते त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये यासारखे फिनॉमिनॉन दिसले. इव्हन जसं मी मगाशी सांगितलेलं होतं की मेंडेल यांनी हनीबी मध्ये सुद्धा काम केलेलं होतं, पण हनीबी मध्ये सुद्धा अशा पद्धतीचे फिनॉमिनॉन त्यांना दिसले असावेत, त्यामुळे त्यांचे जे काही रिझल्ट आहे हे व्यवस्थित मांडता आले नाही. मग हे 4 महत्वाचे रिझन्स आहेत, रिझन्स बिहाइंड मेंडेल सक्सेस. ओके, आता याच्या पुढे आपण महत्वाचा एक भाग बघणार आहे, जे मी इथं मेन्शन केलेलं आहे की मेंडेल यांना काय झालेलं आहे, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सचा अभ्यास केला. क्रॉसेस, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते आणि त्यांच्यामध्ये क्रॉसेस केले. मग हे कुठले क्रॉसेस आहेत, कुठले कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत हे आपण इथं बघणार आहे. मग आपण इथं बघू की कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कुठले आणि त्याच्यातला डॉमिनंट कुठला आहे आणि रेसेसिव्ह कुठला, हे आपण इथं पुढे बघणार.
ओके. आता मेंडेल यांनी जे काही पी प्लांट सिलेक्ट केलेलं होतं याचे सहज म्हणून काही गुणधर्म सांगतो. एकतर त्यांचं सिलेक्शन ऑफ प्लांट मटेरियल इतकं योग्य होतं की ज्याच्यामध्ये प्लांट हे कसं होतं, सेल्फ पॉलिनेटेड नॅचरली, पण ते क्रॉस पॉलिनेटेड केलं जाऊ शकायचं. त्यामुळे एक फायदा झाला. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे काय की ते शॉर्ट लाईफ पॅन असलेलं होतं, म्हणजे शॉर्ट लाईफ सायकल असलेलं होतं. म्हणजेच काय की सर्वसाधारण 3 ते 4 महिन्यामध्ये त्याची लाईफ सायकल सगळी कंप्लीट व्हायची. म्हणजे मेंडेल यांनी 3 जनरेशन पर्यंत सर्वसाधारण जर अभ्यास करायचं ठरवलं तर 1 वर्षामध्ये त्यांना त्यांचे रिझल्ट मिळायचे. मग हेच कन्सिडर करा की बांबूचं झाड आहे, बांबूमध्ये 12 वर्षांनी फुलं येणार, त्यानंतर मग त्याची पुढची जनरेशन, असं जर कन्सिडर करायचं म्हटलं तर याच्यासाठी किती वेळ लागेल. तसं पी प्लांटमध्ये नव्हतं. मग त्यांचे जे काही रिझल्ट आहेत हे याचा शॉर्ट लाईफ सायकल असल्यामुळे 1 वर्षामध्ये त्यांच्या सहजरित्या 3 ते 4 जनरेशनचा अभ्यास केला जाऊ शकत होता. आणखीन एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे काय की त्यांच्यामध्ये जे काही मेंडेल यांनी कॅरेक्टरिस्टिकचा अभ्यास केला, हे 7 कॅरेक्टरिस्टिकचा अभ्यास केला, 1 नाही 2 नाही, कंप्लीट 7 कॅरेक्टरिस्टिकचा अभ्यास केला. म्हणजे जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मी तुम्हाला म्हणतोय या 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा अभ्यास केला. मग ते कुठले कुठले होते याच्याकडे सहज आपण एकदा ओव्हरलुक करू. इथं मी लिहितो डॉमिनंट. डॉमिनंट म्हणजे प्रभुत्वशाली, आणि दुसरा म्हणजे आहे रेसेसिव्ह. हे पुढे तुम्हाला सांगितलं जाईल, टर्मिनॉलॉजी मी एक्सप्लेन करणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की डॉमिनंट म्हणजे काय आणि रेसेसिव्ह म्हणजे काय. ओके. मग इथं आहे कॅरेक्टर. पहिलं कॅरेक्टर कुठलं होतं तर हाईट ऑफ प्लांट. ओके. मग इथं आपण बघू कॅरेक्टर कुठलं आहे, हाईट ऑफ प्लांट, झाडाच्या उंचीचा अभ्यास केला. याच्यामध्ये कोण होतं तर टॉल हे डॉमिनंट होतं आणि रेसेसिव्ह कोण होतं तर डॉर्फ. डॉर्फ हे काय होतं रेसेसिव्ह होतं. त्यानंतर पुढे दुसरं कॅरेक्टरिस्टिक होतं तर ते म्हणजे आहे कलर ऑफ सीड. मटारच्या बीचा रंग, मटारच्या बीचा रंग. ओके. मग याच्यामध्ये कोण होता तर येलो हा डॉमिनंट होता आणि ग्रीन हा काय होता रेसेसिव्ह होता. ओके. त्यानंतर पुढे तिसरा शेप ऑफ सीड. मटारच्या बीचा आकार, राऊंड हा डॉमिनंट होता, तर रिंकल्ड हा रेसेसिव्ह होता. रिंकल्ड म्हणजे सुरकुतलेला. आपण अशा पद्धतीच्या मटारची बी बघतो, राऊंड म्हणजे पूर्ण गोलाकार, आणि रिंकल्ड म्हणजे काय मटारची बीला सुरकुत्या पडल्यासारखं दिसतो. मग शेप ऑफ सीड याच्यामध्ये दोन कॅरेक्टर होते. एक म्हणजे राऊंड जो डॉमिनंट होता आणि दुसरा म्हणजे कसा रिंकल्ड जो रेसेसिव्ह होता. चौथा शेप ऑफ पॉड. ओके. शेप ऑफ पॉड म्हणजे मटारची शेंगेचा शेप कसा होता. ओके. मग याच्यामध्ये डॉमिनंट कोण होता एनफ्लॅटेड म्हणजे फुगलेला, आणि दुसरा कसा होता कॉन्स्ट्रिक्टेड. एनफ्लॅटन हा कसा होता डॉमिनंट आहे, तर कॉन्स्ट्रिक्टेड हा कसा होता रेसेसिव्ह आहे. हे दाखवेल मी तुम्हाला शेवटी. त्यानंतर पुढे 5वं कॅरेक्टरिस्टिक कलर ऑफ पॉड. आता मटारच्या शेंगेचा कलर म्हणजे मटारची जी पॉड आहे याचा कलर कसा होता तर इथं उलट आहे. ग्रीन इज डॉमिनंट अँड येलो इज रेसेसिव्ह. ग्रीन हा कसा आहे डॉमिनंट आहे आणि येलो हा कसा आहे रेसेसिव्ह आहे. त्यानंतर पुढे 6वं कॅरेक्टरिस्टिक कलर ऑफ फ्लॉवर. फुलाचा रंग. डॉमिनंट कोण आहे पर्पल, रेसेसिव्ह होता व्हाईट. आणि सगळ्यात शेवटचा 7वा तर तो म्हणजे आहे इट्स द पोझिशन ऑफ फ्लॉवर. झाडावर फुल कुठे येते. डॉमिनंट आहे एक्झियल,
रेसेसिव्ह होता टर्मिनल. आता इथं 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एकदा रिवाइज करू. हे परीक्षेच्या दृष्टीने किंवा ज्यावेळेला तुम्ही क्रॉस सॉल्व्ह कराल, लॉ ज्या वेळेला बघणार आहात त्यावेळेला हे महत्वाचे आहे. त्यामुळे एकदा फक्त रिवाइज करू. बघा 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कुठले होते. एक, हाईट ऑफ प्लांट विच शोज 2 टाइप्स ऑफ एलेल. टॉल इज डॉमिनंट व्हाईल डॉर्फ इज रेसेसिव्ह. टॉल हा डॉमिनंट आहे, प्रभुत्वशाली, आणि रेसेसिव्ह कोण आहे, डॉर्फ आहे. त्यानंतर कलर ऑफ सीड, मटारच्या बीचा रंग. येलो हा डॉमिनंट आहे, कुणावर, ओव्हर द ग्रीन. त्यानंतर शेप ऑफ सीड, मटारच्या बीचा शेप. मटारची बी कशी आहे, गोलाकार, राऊंड, विच इज डॉमिनंट ओव्हर द रिंकल्ड. सुरकुतलेली मटारची जी बी आहे ही रेसेसिव्ह आहे आणि राऊंड बी काय आहे, ही डॉमिनंट आहे. त्यानंतर शेप ऑफ पॉड, मटारची जी काही शेंग आहे याचा शेप एनफ्लॅटेड म्हणजे फुगलेली, ही डॉमिनंट आहे ओव्हर द कॉन्स्ट्रिक्टेड. ओके, मग आता मी इथं मगाशी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं की मी तुम्हाला इथं दाखवतो की एनफ्लॅटेड आणि कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे काय. ओके, आता इथं बघा, ही जी मी मटारची शेंग दाखवतोय ही कशी आहे, एनफ्लॅटेड, विच इज डॉमिनंट, फुगलेली आहे. ओके, ही डॉमिनंट आहे. आणि ही जी शेंग दिसतीये, ही जी शेंग दिसते इथं बघा तुम्हाला, पूर्ण त्याचं जे कवच आहे हे बीला एकदम चिकटून आहे, त्यामुळे मटारच्या बीचा आकार इथे दिसतोय. हे कसे आहे, कॉन्स्ट्रिक्टेड, याला म्हणतात कॉन्स्ट्रिक्टेड. तर ही कॉन्स्ट्रिक्टेड ही रेसेसिव्ह आहे, हा रेसेसिव्ह ट्रेट आहे. आणि एनफ्लॅटेड हा काय आहे, डॉमिनंट आहे. ओके, त्यानंतर 5वा, कलर ऑफ पॉड, मटारच्या शेंगेचा रंग. ग्रीन हा डॉमिनंट आहे आणि येलो हा कसा आहे, रेसेसिव्ह. ओके, त्यानंतर कलर ऑफ फ्लॉवर, फुलांचा रंग. पर्पल कलर ऑफ फ्लॉवर इज डॉमिनंट ओव्हर द व्हाईट कलर ऑफ फ्लॉवर. अँड द लास्ट वन, पोझिशन ऑफ फ्लॉवर, झाडाला फुल कुठे येते. एक्झेल पोझिशन ऑफ फ्लॉवर इज डॉमिनंट ओव्हर द टर्मिनल पोझिशन ऑफ फ्लॉवर. अशा पद्धतीनं हे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स जे आहेत यांच्यामध्येच तुम्हाला मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस हा करून दाखवायचा असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, मग आज आपण काय पाहिलेलं आहे आजच्या लेक्चरमध्ये, एक, सुरुवातीला मेंडेल यांची हिस्ट्री. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं की रिझन्स बिहाइंड मेंडेल सक्सेस. मेंडेल जे कोण आहेत यांना सक्सेस का मिळाली याच्या मागची कारण. आणि नंतर 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स हे कुठले आहेत याच्याबद्दल आपण माहिती पाहिली. पुढचे जे आपलं लेक्चर असणार आहे हे असणार आहे इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज इन जेनेटिक्स. जेनेटिक्स मधल्या महत्वाच्या टर्मिनॉलॉजी, म्हणजे या टॉपिकमध्ये कुठल्या महत्वाच्या टर्मिनॉलॉजीज आहेत हे आपल्याला इथं बघायचं. आणि त्यानंतर मग तुमच्या ऍक्च्युअल लॉज ऑफ इनहेरिटन्सला सुरुवात होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं इथं आपलं लेक्चर थांबवतोय. थँक्यू.